वीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। या योग शिबिरामध्ये उपस्थित असणारे त्याचे उत्तम मार्गदर्शक असणारे दोन महनीय व्यक्तिमत्व आपल्यात बसलेले आहेत। आमचे घायाळदादा आहेत आणि सर्व शिबिराचं आयोजन करणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आफळे गुरुजी सुद्धा आहेत, योगाचार्य आणि योगाबद्दल विशेष आस्था असणारे तुम्ही सर्व योगी म्हणू की योगाभ्यासक म्हणू, काय म्हणू? हां, योगाभ्यासक म्हणू? अच्छा, योगी नको म्हणायला? तुम्हाला उत्तर प्रदेशात गेल्यासारखं वाटतं का? योगाभ्यासक म्हणूया। माझा सुरू व्हायचा आहे म्हणून मला दोन्ही चालणार आहे असे तुम्ही सर्व। आणि ज्यांच्या परमशिष्याला योगीराज म्हटलं जात असे कल्याण स्वामी संप्रदायामध्ये, त्या योगीराज कल्याण स्वामींचे जे गुरु समर्थ रामदास स्वामी, त्यांच्या या पावनभूमीवर तुम्ही इथं आलेले आहात आणि त्यामुळं हा एक आगळा वेगळा त्या दृष्टीनं योगच आलेला आहे असं मी मानतो। आणि त्यामध्ये पुन्हा माझा असा योग आला की आपले गुरुजी म्हणाले की बुवा, कार्यक्रमाच्या समाप्तीला तुमच्यासारखी व्यक्ती असलेली बरी। समाप्ती तुम्ही करायची। विषय काय आहे? विषय दिलाय सगळ्यांना? दिलाय। काय विषय दिलेला आहे? समाप्ती।
समर्थांचा प्रयत्नवाद हा विषय आहे. प्रयत्नामध्ये यत्न शब्द आपल्याला माहिती आहे आणि तो सुद्धा यत धातूपासून झालेला आहे आणि योग सुद्धा त्यापासूनच झालेला आहे. युज धातू जोडला जाणे, पण संसारोत्तरण युक्ती ही योग इति कथ्यते असं योग वासिष्ठांनी सांगितलेलं आहे. संसारातून तरुण जाण्याची युक्ती, युक्ती कशातून निर्माण होईल? प्रयत्नातून होईल. शिवराय जेव्हा औरंगजेबाच्या तावडीतून सुटले तेव्हा फक्त कल्पना केली आणि सुटले, असं झालंय का? कल्पना साकार केली. साकार करण्यासाठी काय करावं लागलं? प्रयत्न करावे लागले. त्यामुळं योगातून म्हणजे या संसारातून उत्तीर्ण होण्याची युक्ती म्हणजे योग, असं योग वासिष्ठ मानतं. ते बुद्धियोग प्रधान आहे, विवेक प्रधान आहे. आणि समर्थांचा प्रयत्नवाद सुद्धा तसाच बुद्धियोग प्रधान आणि विवेक प्रधान आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. प्रयत्न करणे म्हणजे गाढव सुद्धा प्रयत्न करतं की नाही? तुम्ही इतका विचार करताय कारण तू अमुक अमुक करतोस का असं विचार, असा प्रश्न विचारल्यानंतर एखाद्या माणसानं जितका विचार करावा, मी माझ्या बाबतीतलं सांगतोय ना, तुम्हाला काही संबोधून बोललेलो नाही, तसा माझा अधिकार पण नाही. पण ते गाढव फेटे मारत असत. आता गडावरती जेवढं काही बांधकाम होतं इथं वरती, हे सर्व त्यांच्याशिवाय होत नाही. कुणाशिवाय? हां, वा, किती आवडीनं बोलला हो. खरंच गाढवाशिवाय कामच होत नाही. ते काम होतच नाही. अरे इतकी 200 पायऱ्या खालचं सगळं ते सामान आणायचं, सिमेंट असेल, वाळू असेल आणि काही वस्तू असतील, या सगळ्या वस्तू इतक्या मोठ्या लादलेल्या असतात आणि त्या सगळ्या वर आणायच्या. सोपं काम नाही आहे, बरोबर ना? ते वर जातं, खाली येतं, परत वर जातं, परत खाली येतं. काम होतंय कोणाचं? आमचं. करतंय कोण? त्याला मिळतंय काय? ओझं. काय मिळतंय? ओझं मिळतंय. म्हणून समर्थांचा प्रयत्नवाद असं म्हणताना तो बुद्धिपुरस्सर विवेकप्रधान असला पाहिजे. नाहीतर काहीतरी करायचं म्हणून केलं, त्याच्यातून मी काहीतरी केलं या काल्पनिक समाधानापेक्षा वेगळं असं अन्य काहीही मिळणार नाही. आणि त्या समाधानामध्येच आपण राहणं, काल्पनिक समाधानामध्ये, याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. खरं आहे ना? म्हणून पहिल्यांदा समर्थांचा प्रयत्नवाद हा विषय समजून घेताना तो बुद्धिपुरस्सर आहे हे विसरता कामा नये. 2 वाद आहेत. थोडंसं हमिंग यायला लागलंय, थोडं कमी करा. 2 वाद आहेत. तसे तर जगात भरपूर वाद आहेत, नाही का? सध्याचं जग कशाचं आहे? वादातच आहे. इकडचा सिंदूर संपत नाही तो पण तिकडं लायन उठतोय, रायझिंग लायन, हो ना? वादच वाद आहेत सगळीकडं. पण त्या अर्थानं नव्हे, 2 वाद प्रधान आहेत कर्माच्या संदर्भातील. एक आहे प्रयत्नवाद आणि दुसरा आहे प्रारब्धवाद. ऐकलं ना आपण शब्द? प्रारब्ध आणि प्रयत्न. काय आहे दोघांमधला फरक? थोडं संवादात्मक करूया का?
का मी एकट्यानं बोलायचं तुम्ही चुपचाप ऐकायचं, असं नको व्हायला. जरा संवादात्मक करूया. काय आहे प्रयत्नवाद, काय आहे प्रारब्धवाद? प्रयत्न करणे, त्याच्यासाठी तयारी कष्ट करणे, आणि प्रारब्धवाद म्हणजे जे नशिबात आहे, प्रारब्धात आहे, संचित कर्म आहे, त्यानुसार जे आपण बदलू शकत नाही ते म्हणजे प्रारब्ध. बदलू शकत नाही म्हणजे सगळे चेहरा आहे, शरीर मिळालेलं आहे आपल्याला, ते आपण बदलू नाही शकतो. शरीर बदलू शकतो. आत्ता व्यवस्था आहे इथं, 50 फूट पलीकडे जायचं डोळे मिटून चालत. करू नका बरं तसं. उद्या पेपरमध्ये 2 फोटो, यांचा एक आणि माझा आहे. कोण म्हटले हे? मला प्रयत्न करायला लागतो कोण आहे कुठे बघायला. हां तुम्ही. हां अच्छा. असेल हरी तर देईल खाटल्यावर. बर बर छान. आणि मग प्रयत्नवाद कोणता आहे तुम्ही बोललात ते? हरी नाही आहे, मलाच करायचं आहे. हरीनी संधी दिली आहे, त्याचं आपण स्वप्न करायचं आहे, हा प्रयत्नवाद आहे. बर ठीक आहे. पहिल्यांदा एकाने संचित हा शब्द वापरला मध्ये, बरोबर आहे. क्रियमाण जो विषय आहे, क्रियमाण कर्माचा, हा प्रयत्नवादाशी निगडित विषय आहे. आणि पूर्वकर्म हा जो विषय आहे, जे घडून गेलेलं आहे आणि त्याच्या फलस्वरूप आपल्याला जे मिळालेलं आहे, आणि फलस्वरूप न मिळालेलं आहे, इट इज वेटिंग. ठीक आहे, कधीतरी मिळणार आहे पण आत्ता नाही आहे, ते संचित आहे. फलस्वरूप जे मिळायला चालू झालेलं आहे ते प्रारब्ध आहे. आणि मी आत्ता जे करत आहे, ज्याच्यातून संभावितपणे भविष्यामध्ये मला पुन्हा काहीतरी मिळण्याची शक्यता आहे, कदाचित नाही पण त्या कर्म करण्याच्या वृत्तीवर आहे, तर त्याला काय म्हणायचं? क्रियमाण आहे. म्हणून क्रियमाणावर आधारित प्रयत्नवाद आहे. आणि घडून गेलेल्या गोष्टींचं फलस्वरूप मला जे आत्ता मिळत आहे ते काय आहे? प्रारब्ध आहे. म्हणजे काय? समाप्तीच्या दिवशी निघायची घाई झालेली असताना प्रवचन लांबणारा बुवा समोर बसवला. काय आहे? काय आहे? तुमचं प्रारब्ध आहे. म्हणून त्यांना मगाशी मी काय बोललो, कितीपर्यंत रेटायचं आहे विचारा. बोललो की नाही तसं? कितीपर्यंत रेटायचं आहे सांगा, त्या हिशोबानं करूया. म्हणजे ह्याच्या पुढं असं म्हटलं मी, ते म्हणतील 10पर्यंत. 10पर्यंत नाही, अमुक वाजल्याच्या पुढं किती न्यायचं एवढं सांगा, असं म्हटलं. हे झालं प्रारब्ध. आणि क्रियमाण काय आहे किंवा प्रयत्न तुमचा काय आहे? कितीही जरी लांबलं तरी सुद्धा मी जागा आहे असं स्वतःला आणि समोरच्याला भासवणं. नाही तर प्रवचन सुरू झाल्यावर यायला लागते ती हळू. हे जे भासवण आहे ते काय आहे? तो माझ्या तोंडावर बोलताय. हा झाला प्रयत्न, बरोबर. हे तुमचं प्रारब्ध. आता त्याच्यातून तुमचा प्रयत्न. हा प्रयत्न जर तुम्ही सक्सेसफुली केला तर याचा अर्थ यांचा कॉन्फिडन्स वाढणार आणि ते मला पुढच्या वेळेला 2 सत्र देणार. हे तुमचं पुन्हा प्रारब्ध नवीन. जोक्स अपार्ट, पण प्रारब्धवाद आणि प्रयत्नवाद याच्यामध्ये पूर्वीपासून भांडण आहे. पूर्वीपासून अगदी समर्थांनी प्रारब्ध प्रयत्न नावाचं एक प्रकरणच लिहिलं आहे. दादांना म्हणत असं, प्रारब्ध आणि प्रयत्न हे 2 पैलवान गडी आहेत दोघं. एकाचं नाव काय आहे? प्रारब्ध आणि दुसराचं प्रयत्न आहे. एकदा हा त्याला खाली पडतो, एकदा तो ह्याला खाली पडतोय.
असं समजा की जरासंध आणि भीम लढत आहेत. हनुमंतांचं उदाहरण देता येत नाही, कारण हे पडतच नाहीत कधी, ते दुसऱ्यालाच पाडतात. भीम जरासंध उदाहरण छान आहे. 18 दिवस रात्र लढले दोघंही पैलवानगडी. एकदा भीम ह्याला पाडतोय जरासंधाला, एकदा जरासंध त्याला पाडतोय. प्रारब्ध प्रयत्न, प्रारब्ध प्रयत्न. पण शेवटी दोघांपैकी एकच जिंकणार ना, का दोघं जिंकले की दोघं संपले? काय इतिहास काय? एकच जिंकला. कोण जिंकला? भीम जिंकला. जरासंध हरला. तर भीमाला प्रयत्न म्हणायचं की प्रारब्ध म्हणायचं? आणि जरासंधाला काय म्हणायचं सांगा? भीम प्रयत्न आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. काही लोक म्हणतात आमचं प्रारब्ध आहे की हे सगळं ऐकावं लागतंय, पण ते उत्तरच देत नाही. आणि जरासंधाला प्रारब्ध माना. काय दोघात फरक आहे? बरोबर, एकाच्या पाठीशी भगवान साक्षात उभे आहेत ना, आणि दुसरा भगवंताला तुच्छ लेखणार आहे. हॅट, तुझ्याशी लढायचं, अरे काय वेळ लागले की काय मला? आणि हा तुझ्यासारखा दिसणारा तो दुसरा म्हणजे अर्जुन. दोघेही निळ्या रंगाचे, नीलवर्ण आहेत ना, अर्जुन आणि भगवान दोघेही नीलवर्णाचे, नरनारायण आहेत ते. तुझ्यासारखा दिसणारा नको, हा गडी जरा बरा आहे, बुवासारखा दिसतोय, ह्याच्याशी लढायला काही हरकत नाही. आणि मग ते युद्ध सुरू झालं. पण भीमाच्या बाजूनं कोण? भगवान साक्षात उभे आहेत. आणि भगवंताच्या प्रेरणेनं भीम डावपेच खेळतोय. बरोबर आहे. आता ह्यांना असं का मानायचं याचा नंतर विचार करू आपण. पण विजयी कोण झाला? भीम झाला. किती दिवसांनी? 18 दिवस 18 रात्र लढून भीम सुद्धा पराजित होऊ शकला असता जर त्याचं भगवंताकडं दुर्लक्ष झालं असतं तर. येते लक्षात? सारखा तो बघत होता भगवंत काय म्हणतायत, काय खूण करतायत. खूण केली नाही म्हणजे बरोबर चाललंय, खूण केले चेंज करायचं, बदल करायचा. प्रयत्नवाद काय आहे? भगवंताच्या सांगण्यानुसार मी आत्ता प्रयत्न करणं, आत्ताचं कर्म माझ्या मनाला येईल तसं न करता भगवंताला काय माझ्याकडून करून घ्यायचंय हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते कर्म करायला तयार होणं हा प्रयत्नवाद आहे. तिथं माझ्या आवडीचं, माझ्या सवडीचं, माझ्या निवडीचं ह्याला कशालाही किंमत नाही. कोण सांगतं त्याप्रमाणे करायचं? भगवंत सांगेल त्याप्रमाणे कर्म करायचं. हा समर्थांचा प्रयत्नवाद आहे. बुद्धिपुरस्सरपणे कर्म करायचं म्हणजे काय? बुद्धिदाता नारायण, भगवान नारायण बुद्धी देणारे, भगवान गणेश बुद्धी देणारे आहेत. बुद्धीची देवता कोण आहे? गणेशांना आपण मानतो. त्यांना सरेंडर होऊन केलेलं कर्म. तू म्हणशील तसं, तू करून घेशील तसं, हे कर्म मला जमलं पाहिजे, जिथं इफ्स अँड बट्स नाहीत. ठीक आहे ना? मीच का करायचं? हनुमंतांनी म्हणायला पाहिजे होतं ना, इतके कोट्यवधी वानर, मीच का तो 100 योजन समुद्र पार करून जायचं? हे आहेत की बाकीचे एवढे सारखं दरवर्षी इन्क्रिमेंट मागणारे? मीच तेवढं जायचं? हा तर अंगद युवराज आहे, माझ्यापेक्षा तरुण आहे, डॅशिंग, बरोबर ना? आजच्या भाषेत बोलतो थोडं, यंग डॅशिंग, बरोबर. हा युवराज आहे. मी काय तिकडं जाऊन परत आल्यानंतर काय मला युवराज बनवणार आहे? मी कशाला करायचं? हा करेल, युवराज आहे तो, तरुण आहे माझ्यापेक्षा, मी याच्यापेक्षा वयस्कर आहे. असा विचार आला का मारुतीरायांच्या मनात? नाही आला विचार. का नाही आला? कारण रामरायांनी मुद्रिका कुणाला दिली?
राम मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांघ गये अचरज नाही. तुलसीदास म्हणतात ना, राम मुद्रिका मेली मुख माही, मुखामध्ये ती मुद्रिका ठेवली. याचा अर्थ काय? संदर्भ वेगळा आहे, थोडा जाता जाता सांगतो. त्याच्यावर काय कोरलेलं आहे? ते रामनाम माझ्या जिभेवर कोरलं जावं या भावनेतून ती मुखात ठेवली. भगवंताचं नाव माझ्या जिभेवर कोरलं जावं म्हणजे नाम सतत माझ्या जिभेवर असावं या भावनेतून ती ठेवलेली आहे मुखामध्ये. आपल्याला वाटेल कुठेतरी पडू नये म्हणून ठेवली आहे. पडू नये म्हणून ठेवायला भरपूर जागा आहेत मारुतीरायांकडं. शेपटीत बांधून ठेवता आली असती, कनवटीला बांधून ठेवता आली असती. त्यांनी मुखातच का धरली? त्याच्यावरचं रामनाम माझ्या जिभेवर उमटावं. म्हणजे भावार्थ हा की माझ्या जिभेवर सतत रामनाम असावं ही भावना ठेवून हनुमान उड्डाण करतात. म्हणून मला हे कळायला हवं की भगवंताला माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे हे जेव्हा कळायला लागलं आणि त्यानुसार कोणतंही इफ्स अँड बट्समध्ये न आणता चुपचाप तो सांगेल तसं मी करायला लागलो की ह्याला म्हणायचं समर्थांचा प्रयत्नवाद. फक्त प्रयत्नांवर विश्वास ठेवणं, प्रारब्धाला महत्त्व न देणं म्हणजे समर्थांचा प्रयत्नवाद नाही आहे. फरक आहे ना दोन्हीमध्ये. प्रारब्ध असेल ते असेल, मी माझा प्रयत्न करणार, ही चांगली, इट्स गुड ॲटिट्यूड. पण म्हणजे तो समर्थांचा प्रयत्नवाद होत नाही. त्याच्यामध्ये एक एलिमेंट ॲड करायची गरज आहे. ती काय आहे? भगवंताला माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे हे मला कळलं पाहिजे. कसं कळणार ते? कसं कळणार? विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जना बोलण्यासारखे चाल बापा, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. म्हणजे सदाचार हा थोर सांडू नये तो, याला पर्याय नाही. नो एनी ऑल्टरनेटिव्ह. आणि सध्या आपण सदाचार सोडून सगळं वागत आहोत. मी थोड्या वेगळ्या संदर्भात विषय बोलतो. सदाचार म्हणजे काय? सदाचार म्हणून सदाचार सगळे हो. सत आचार, सत आचार ना, जागेत ना बऱ्यापैकी सगळं. सत आचार. पण सध्याची आमची हिंदूंची परिस्थिती बघितली तर आपला सत आचार हा सदा 4 पासून सुरू होणार आहे. 4 हिंदू जरी एकत्र आले तरी खूप आहे. याने जर 125 मिळवले, अरे 4 हिंदू एकत्र येत नाही सध्या. आहे ना परिस्थिती, बघतोय आपण. 4 हिंदू एकत्र यायला तयार नाहीत. आमचा सदाचार इथून सुरू झाला. समर्थांचा प्रयत्नवाद विषय फार मोठा आहे. थोडं आपण त्याचं लॉजिक समजलं, आता प्रॅक्टिकल समजून घ्यायला विचार केला पाहिजे. इथून सुरू करूया. चौघांनी याचं काय करायचं? चौघांनी येऊन करायचं काय? हाणामाऱ्या, मला हे पटत नाही, मला हे पटत नाही, मला हे पटत नाही, हे करायचं. चौघांनी संगच्छध्वम संवदध्वम संवो मनांसी जानताम देवा भाग यथा पूर्वे संजाना नाम उपासते. वेदांनी सांगितलेलं आहे. एकत्र येऊन काय करा? एका दिशेनं जा. संगच्छध्वम काय बोला? संवदध्वम एकच वाक्य बोला किंवा एकच भावार्थ प्रकट करा. संवो मनांशी जानताम इतरांची मनं जाणून घ्या, सर्वांची मनं जाणून घ्या आणि सर्व मिळून एकत्र काम करा, एकत्रित उपासना करा. ही वेदांची आम्हाला शिकवण आहे.
अति आदरे शुद्ध क्रिया धरावी याचा सरळ अर्थ आहे शास्त्र विहित कर्म करणं आणि त्याबद्दल आदरभाव असणं, लाजे खातर नाही. एकांनी प्रश्न विचारला, बुवा मला कांदा लसूण सोडावंसं वाटतंय. म्हटलं चांगली गोष्ट आहे. चातुर्मास जवळ आलाय म्हणून म्हणताय का, असं मी त्यांना म्हटलं. का फक्त श्रावणातच सोडायचं आहे, काय तुमचं म्हणणं आहे? त्यांनी म्हटलं नाही मला कायमस्वरूपी सोडायचं आहे. मग सोडला का? नाही तेच तर विचारायला आलेलो आहोत. बर, आता याच्यात विचारण्यासारखं काय आहे? विचारण्यासारखं हे आहे की घरातल्या सगळ्यांना ते लागतं. मी म्हटलं याच्यात नवीन काय बोललात तुम्ही? ज्या अर्थी सोडायचं आहे त्या अर्थी घरातल्यांना लागतंच ना, ते तुम्हाला सोडायचं आहे. मग पुढचा प्रश्न काय आहे तोही मला माहीतच होता. त्यांना चालणार नाही मी सोडलेला. बघा विचार करा, हे प्रश्न आणि या अडचणी तुमच्या समोर आहेत की नाही? मग तुम्ही काय करता? जाऊ दे, सगळ्यांसाठी सगळ्यात आवडीचा शब्द आपला कॉम्प्रोमाइज. ही इज द वाईज हू डज प्रॉपर कॉम्प्रोमाइज. बरोबर ना? हा आपला अनुभव आहे प्रपंचातला. काय करायला हवं सांगा. संवादात्मक आहे. हां, मागचं बोलतो. त्यांना हवं ते त्यांना करू द्यावं, आपण करावं. त्यांना पाहिजे ते त्यांना तुम्ही करू देणारच आहात, कारण तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहात. भारत देश सोडला तर घरामध्ये मायनॉरिटीला ऐकून घ्यावं लागतं. विनोद केला, हसायला हरकत नाही. ठीक आहे ना? भारत देशात असणारच आपलं घर मायनॉरिटीचे नियम मात्र जगातले वापरतो. आणि आम्ही आहोत की जाऊ दे तो विषय कशाला घ्या. प्रश्न हा आहे, तू का सोडलायस हे सांग. तू काय स्वतःला वेगळा दाखवू इच्छितेस? तुम्ही सोडल्याचा त्यांना त्रास आहे. तू सोड असं तुम्ही म्हणूच शकणार नाही आहात, मला माहिती आहे. तुम्ही सोडण्याचा त्यांना त्रास आहे, कारण जो वेगळा होतो त्याला ॲक्सेप्ट करण्याची तयारी इतरांची नसते. प्रयत्नवाद परमार्थाच्या अंगाने बघायचा आणि वेळ जर राहिला तर धर्म आणि व्यवहार याही अंगानं बघायचं आहे. हिंदू राष्ट्र या दृष्टीनेही प्रयत्नवाद काय तो बघायचा आहे. प्रयत्न करू, पण वेळ कसा आहे त्यानुसार. तुम्हाला कांदा लसूण सोडायचा आहे, त्यांना ते मान्य नाही. हा मूर्खपणा कशासाठी? मग लगेच कांद्यातले गुण सांगितले जातील आणि लसूणामधले गुण सांगितले जातील. खरं की खोटं सांगा बरं. बरं, त्यांनी जे गुण सांगितले ते नाही आहेत का? त्याच्यात आहेत. गुणांच्या आधारावर ते सोडायचंच नाही आहे, त्याच्यातल्या दुर्गुणांच्या आधारावर सोडायचं आहे. हेच तुम्हाला माहिती नाही. का सोडायचं ते त्यांच्यात गुण असताना? गुण आहेत ना, कारण एक सुभाषितच तसं आहे की नास्ति मूलम अनौषधम. असं जगातलं एकही झाड, वृक्ष, कंदमूळ, फळ असं काही नाही की ज्याचा औषधी गुण नाही आहे. प्रत्येकात आहे. कांद्यामध्ये पण औषधी गुण आहे, लसणामध्ये पण औषधी गुण आहे. आयुर्वेदाला हे माहीत आहे, तरी सुद्धा ते खाऊ नका असं सांगितलं. कुणाला सांगितलं? ज्याला जीवनामध्ये परमार्थाची बुलेट ट्रेन पुढे न्यायची. तुम्हाला टीव्हीवर वेगळी बुलेट ट्रेन पुढे न्यायचं ऐकून माहीत असतं. हास्याची काहीतरी आहे ना. परमार्थाची बुलेट ट्रेन ज्याला वेगात पुढे न्यायची आहे त्याच्यासाठी हा नियम आहे, सगळ्यांसाठी नाही आहे. पण तुम्ही कोणीतरी वेगळे होत आहात हे त्यांना सहन होत नाही. मग तुम्ही काय करता? 1-2 दिवस, फार शक्ती असेल तर 5 दिवस, बरोबर आहे, हे सगळं चालवता.
आणि नंतर काय म्हणता हळूच, रामरायला माझा भाव माहिती म्हणतो, रामरायला माझा भाव माहिती आहे, यांच्यासाठी मी त्याग करत आहे. अति आदरे शुद्ध क्रिया धरावी याचा अर्थ काय? जी व्यक्ती उन्नत आहे, जी व्यक्ती चांगली आहे, श्रेष्ठ आहे, त्या व्यक्तीनं इतर त्याच्याहून कनिष्ठ आहेत म्हणून त्यांच्यासाठी कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये, इतरांनी ह्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करायला तयार व्हायचं. फरक लक्षात येतोय का? मोठ्यानं खाली उतरायचं नाहीये, खालच्यानं वर येण्याचा प्रयत्न करायचा. आम्ही चूक तीच करतो. चांगला संकल्प घेतो, त्याला विरोध होतो. विरोध होणं हा कलियुगाचा नियम आहे, विरोध होणारच. नाहीतर याला कलियुग म्हणायचं कसं? कलहात कलिही, जो कलह निर्माण करतो त्याला कली म्हणतात. कुणी कुणासाठी बदलायचं? काय नियम आहे? कुणी कुणासाठी बदलायचं? वाईटानं चांगल्यासाठी स्वतःमधला वाईटपणा कमी करायचा किंवा घालवायचा, का चांगल्यानं वाईटाशी कॉम्प्रोमाइज करून स्वतः खराब व्हायचं? काय व्हायचं? वाईटानं बदललं पाहिजे ना. आम्ही काय करतो? आमचा अनुभव काय? आम्ही चांगले असताना चांगला संकल्प दूर सोडून देतो. समर्थांनी सांगितलं पाप संकल्प सोडून द्यावा आणि सत्य संकल्प जीवी म्हणजे हृदयात धरावा. बरोबर उलट करतो. चांगला माणूस कॉम्प्रोमाइज करतो, पारमार्थिक माणूस प्रपंचाशी कॉम्प्रोमाइज करतो, आणि हे समर्थांच्या प्रयत्नवादाच्या विरुद्ध आहे. येतंय लक्षात? अति आदरे शुद्ध क्रिया. अरे जगातला मोठातला मोठा विरोध झाला तरी मान्य आहे, पण मी माझी संकल्पना बदलणार नाही. कारण तुकोबांनी याचं उत्तर दिलेलं आहे की इथं बहुमताला प्रमाण नाहीये. सत्य असत्यासी मन केले वाही, मानियले नाही बहुमता. तुमच्या लोकतंत्रामध्ये चालतं बहुमत आहे ना, संसदेमध्ये चालतं, ते व्यवहारातले नियम आहेत. तिथेही किती गोंधळ होतो हा वेगळाच विषय आहे. परत बहुमत आणि अल्पमत, बरोबर आहे. सत्याचे नियम बहुमतावर ठरत नाहीत. शंकराचार्यांना जेव्हा म्हटलं अहो सगळं जगातले सगळे लोक हे जगत सत्य आणि ब्रह्ममिथ्या आहे म्हणतात, आणि तुम्ही काय एकटे सांगताय ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या? आचार्य म्हणतात जगातले कोण यच्च यावत जे कोणी असतील ते म्हणू देत, माझा ठाम विश्वास आहे, नव्हे अनुभव आहे, ब्रह्मच सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. आय कॅनॉट कॉम्प्रोमाइज. इथं संख्येला प्रमाण मानता येत नाही. इथं सत्याला, नीतीला, शास्त्रालाच प्रमाण मानलं पाहिजे. समर्थांचा प्रयत्नवाद तुम्हाला कणखर आणि लढवय्या बनवतो. तुम्ही उभे राहता कोणतं वाटेल ते आव्हान पेलण्यासाठी, पाठ दाखवत नाही. येतंय लक्षात? पण आम्ही पाठ दाखवत आलो आत्तापर्यंत, आणि आम्हाला वाटलं यालाच परमार्थ म्हणायचं असतं. शेवटी प्रपंचामध्ये थोडं ॲडजस्ट करावं. अरे प्रपंचात ॲडजस्ट करायचं असतं, परमार्थात नसतं ॲडजस्ट करायचं. तुला प्रपंच करायचा की परमार्थ करायचा आहे? नाही बुवा, प्रपंच परमार्थ समन्वय करायचा आहे. म्हणजे प्रपंच परमार्थ समन्वय करायचा म्हणजे प्रत्येक वेळेला परमार्थानेच पडी घ्यायची का प्रपंचाच्या समोर? आपण कोणता शब्द वापरतो सांगा बरं? प्रपंच सांभाळून परमार्थ करावा, हा आपला आवडीचा शब्द आहे ना? खरं सांगा मनापासून. हो म्हणाला तर डबल स्वीट आहे 12 वाजता. प्रपंच सांभाळून परमार्थ करावा. आता मला सांगा सांभाळायचं कुणाला आणि करायचं काय आहे? कुणाला सांभाळायचं आहे? नाही, प्रपंच सांभाळून परमार्थ करावा असं आपण म्हणतो. सांभाळायचं कुणाला आहे?
हा ते नाही म्हणत आहे मी. मला या वाक्याचा अर्थ सोपा सांग. तुम्हीच बोलणारे शब्द आहात, तुमच्याकडूनच ऐकलेला मी शब्द आहे, तोच उचललाय आणि तो तुमच्या गळ्यात घालायचा आहे आता मला. तेही मी उघडच सांगतोय, हा माझा प्रयत्नवाद आहे. ठीक आहे. प्रपंच सांभाळून परमार्थ करावा हे आपण बोलतो की नाही? हां, हेच बोलतो ना आपण. आता काय सांभाळायचं आहे असं म्हणतो आपण? नाही नाही नाही, या वाक्याचा फक्त अर्थ सांगा. मी अगदी एवढ्या वरचं मला कळणार नाही. या वाक्याचा अर्थ सांगा. प्रपंच सांभाळायचं आणि करायचं काय आहे? मोठ्याने म्हणा जरा. करायचा काय विषय आहे? आता आम्ही काय करतो ते सांगा. परमार्थ कसा बसा सांभाळून प्रपंचच करत राहतो, हा आमचा प्रयत्नवाद आहे. समर्थांना मांडी ठोकून सांगतो, हा आमचा प्रयत्नवाद आहे. बोला ह्याच्यावर, काय बोलायचं आहे तुम्हाला? अरे किती आपण बोलतो काय, करतो काय? बस सांभाळायला कोणाला लागतं? कुठल्या तरी पत्नीनं असं म्हटलंय का, म्हणजे उघडपणे, आता घरात जे असेल ते असेल, मी नवऱ्याला सांभाळते. त्यांचं थोडं तरी ठेवावं शिल्लक काहीतरी. हां, ती असं म्हणू शकते, मी माझ्या बाळाला सांभाळते. म्हणू शकते ना. कमरेवर जे बाळ आहे त्या बाळाला मला सारखं सांभाळावं लागतं. एकदा इकडं यायचं, इतका जड झाला ना तो, तरी अजिबात खाली ठेवलं की त्या करतो. आई आई असंच करतो. त्याला रागवलं तरी चालत नाही, सारखं त्याला कडेवर घ्यावं लागतं, माझी कंबर दुखायला लागते असं म्हणतो ना आपण. सांभाळता कुणाला? लहान मुलाला. लहान म्हणा. सांभाळता कुणाला? लहान मुलाला. बरोबर आहे. लहान मुलाला सांभाळता. का सांभाळता? त्याला कळत नाही, ते अवखळ आहे, अज्ञानी आहे, अपूर्ण आहे, बेजबाबदार आहे. बरोबर आहे. आता प्रपंच सांभाळून परमार्थ करावा म्हणताना ही सगळी विशेषणं त्याला लावली तर काय होईल? प्रपंच या शब्दाला करा बरं विचार. प्रपंच या शब्दाला ही विशेषणं लावा म्हणजे तो सांभाळला जाईल. परमार्थाची सगळी विशेषणं प्रपंचाला लावता आणि प्रपंचाची सगळी विशेषणं परमार्थाला लावता. म्हणून कसा बसा परमार्थ सांभाळता, करत काय राहता? प्रपंच. परमार्थाच्या दृष्टीनं समर्थांचा प्रयत्नवाद जर अंमलात आणायचा असेल, प्रपंचाला त्याच्या जागेवर ठेवून परमार्थाला त्याची योग्य जागा प्रदान करून द्या, इथून प्रयत्नवाद सुरू होतो. चप्पल कितीही चांगली असली, कितीही ब्रँडेड असते ना चप्पल, बाटा पासून बरेच काही ब्रँड्स आहेत, कितीही चांगली असली, अगदी नवी कोरी असली, इतकी छान चप्पल जमिनीवर ठेवणं आम्हाला काही पटत, ह्याला धूळ लागणं काही आम्हाला पटत नाही, म्हणून डोक्यालाच बांधून ठेवायची. आणि कितीही विटलेलं, रंग गेलेलं हेल्मेट आहे असं समजा, हे खराबच झालेलं आहे, त्याला याला धूळ लागली तर हरकत नाही म्हणून चपलेच्या ऐवजी ते पायात बांधतो, टुणूक टुणूक उड्या मारत मी जातो, असं म्हटलं तर चालेल का? हेल्मेट किती खराब झालं असलं तरी ते कुठं असणार आहे? डोक्यावरच. त्याला शिरस्त्राण म्हणतात. बरोबर आहे ना? आणि चप्पल कितीही चांगली असली तरी सुद्धा पायीची वहाण वेगळ्या संदर्भात म्हटलंय त्यांनी, पण इथं वापरू शकतो आपण. पायीची वहाण पायातच बरी असते. आता मला सांगा, इतका अपूर्ण असणारा आणि कितीही पुरे केलं तरी कधीही पूर्ण होऊ न शकणारा, कायम तुम्हाला द्वंद्वामध्येच टिकून ठेवणारा,
कायम हवं 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 असंच म्हणायला लावणारा असा जो नतद्रष्ट, वापरू का शब्द, तो खाली उतरलं तर चप्पल आणि हेल्मेट वापरणार नाही ना, असा असणारा हा प्रपंच, त्याची जागा काय असली पाहिजे मानवी जीवनात? पायात म्हणवत नाही, खाली म्हणतात नुसतं, म्हणजे इथून थोडंसं खाली, बरोबर. खरा हुशार माणूस कोण, खरा शहाणा माणूस कोण? ज्याचं जे स्थान आहे ते स्थान त्याला दाखवून देतो आणि योग्य स्थानावर योग्य व्यक्तीचा, वस्तूचा विनियोग करतो, तो शहाणा माणूस ना. परम अर्थ असंच नाव ज्याचं आहे. परमार्थ म्हणजे काय? परम अर्थ, माणसाच्या जगण्याला परम अर्थ देणारा, तो कोण झाला? परमार्थ. अर्थ शब्दाचा हेतू असा जर अर्थ घेतला तर मानवी जीवनाचा सर्वोच्च हेतू असणारा असा, किंवा तुमच्या जीवनामध्ये खरा अर्थ हा परम अवस्थेला जो परमात्मा आहे तोच आहे असं सांगणारा. कुठल्याही दृष्टीनं परमार्थ शब्दाची व्याख्या करा, असा जो आहे म्हणजे तो कुठं आहे? मूर्धन्य स्थानी आहे, शीर्षस्थ स्थानी आहे, बरोबर ना. त्याला त्याच्या ठिकाणी बसवणं आणि प्रपंचाला त्याच्या ठिकाणी बसवणं, हा बुद्धीचा अधिकार ज्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्या पद्धतीनं जो यत्नरत आहे परमार्थामध्ये सुद्धा, आणि जर त्याला प्रपंच असेल तर प्रपंचामध्ये सुद्धा, प्रपंचाला त्याचं स्थान दाखवून तेवढं काम करणारा आणि परमार्थाला त्याचं सर्वोच्च स्थान दाखवून ते काम करणारा, हा जो आहे बुद्धिपुरस्सर स्वीकारलेला हा प्रयत्नवाद, हा समर्थांचा प्रयत्नवाद आहे. आणि त्याचं मुख्य लक्षण काय आहे? अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. म्हणून इथून जाताना व्यक्तिगत जीवनामध्ये, आता व्यक्तिगत जीवनाचा विचार करतोय, अजून सामाजिक राष्ट्रीय विषय बघितलेला नाही आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये मी कॉम्प्रोमाइज कुठं करायचं आणि आदरानं एखादा विषय कितीही भयंकर विरोध झाला तरी न मागं हटता सातत्यानं पुढं रेटत राहायचा, ही स्पष्ट संकल्पना माझ्या डोक्यामध्ये स्फुरली पाहिजे. भांडण करणं हा आपला उद्देश नक्कीच नाही, पण भांडण होऊ नये म्हणून चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणं हा त्याच्याहून भीषण अपराध आहे. येते लक्षात? चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष करण्याची वृत्ती असणं हा सुद्धा एक प्रयत्नवाद आहे, तो सोडता कामा नये, नाहीतर तुमचं जीवन नष्ट आणि भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. मी कुठलीही उच्च दर्जाची गोष्ट जी मला जीवनात आणायची आहे त्याच्यासाठी मी त्याच्यावर ठाम राहील, त्याच्यामध्ये मी बदल करणार नाही. त्याचं एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. वाणीच्या संदर्भातलं जरी ते असलं तरी पुढं कर्माच्या संदर्भात ते जात आहे. मनाच्या श्लोकातलंच आहे. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. चांगल्या गोष्टीसाठी मी सर्वांचा त्याग करेन पण रामाचा त्याग करू शकत नाही. या भूमिकेवर जोपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही तोपर्यंत हा प्रपंच तुम्हाला खेळवत राहील, एवढं लक्षात ठेवा. एवढी तुमची तयारी हवी. रामाच्या आडवा जो येईल तो माझा शत्रू. उदाहरण सांगू, तुम्हाला माहिती आहेत ती सगळी उदाहरण. आपण वडिलांच्या ठिकाणी, आईच्या ठिकाणी
देवाला बघा असं आपली संस्कृती सांगते. मातृदेवो भव पितृदेवो भव शिकवते. कृत्समद ऋषींच्या संदर्भामध्ये आई हीच भगवंताच्या आडवी आली. गृत्समदांनी काय केलं? आईचा त्याग केला आणि भगवान गणेशांना शरण गेले. गणेश पुराणातली कथा आहे, तुम्हाला ऐकून माहिती असेल. गृत्समद ऋषी, त्यांच्या आईचं नाव वाचकनवी ऋषींची पत्नी मुकुंदा. गृत्समद ऋषींच्या आईचं नाव मुकुंदा आणि वडील वाचकनवी. भगवंताच्या आड आई यायला लागली. गृत्समदांनी काय केलं? तिचा त्याग केला. भरतांचं उदाहरण आहे. दाशरथी भरत जे आहेत, रामरायांच्या विरोधामध्ये स्वतःची आई गेल्यानंतर त्यांनी काय म्हटलं? तिथून पुढं जेव्हा आईच्याच तोंडातून हे ऐकलं भरतांनी, तुझ्यासाठी म्हणून मी हे केलं. त्यानंतर भरतांनी कैकेयीला एकदाही आई म्हणून हाक मारली नाही. वाल्मिकी रामायण काढून पहा, एकदाही आई म्हणून हाक मारलेली नाही. आणि भरपूर काही काही बोललेलं, पण ते सगळं बोलण्याची आवश्यकता नाही. इथं मातेचा त्याग घडला की नाही? पित्याचा त्याग करणारा प्रल्हाद आहे. भगवंतासाठी पित्याचा त्याग त्यांनी केलेला आहे. सुग्रीव आणि विभीषण यांनी थोरल्या भावाचा, जो वडिलांसारखा मानला जातो, थोरला म्हणजे मानला जात असे, चुकून मानला जातो असं मी वर्तमानातलं बोललो काहीतरी, मानला जात असे. आता वडिलांनाच मान नाही तर थोरल्याला कोण विचारतोय? तेव्हा थोरल्या भावाचा त्याग या दोघांनी केला की नाही? सुग्रीव आणि विभीषण थोरल्या भावाचा त्याग केला. याच्यातून काय शिकायला मिळतं? परमार्थाच्या दृष्टीनं प्रयत्नवाद काय आहे? भगवंताच्या आड कोणीही येवो, जो भगवंताच्या आड येतो तो माझा शत्रू आहे, तो अहितकारी आहे. त्या संदर्भामध्ये समर्थ म्हणतात, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवित जावे. ही कमिटमेंट जर भगवंताला आमची दिसली तर तो म्हणतो येस यू आर वेलकम. पण ही कमिटमेंट आमची जर भगवंताला दिसली नाही, तो म्हणतो हा नुसताच गप्पा ठोकणार आहे. हा नुसता गप्पा ठोकतो, बाकी काही करत नाही. बघा, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. याचा भावार्थ काय हा लक्षात घ्यायला पाहिजे. हा समर्थांचा प्रयत्नवाद आहे. अति आदरे, परमार्थाबद्दल प्रचंड आदर मनामध्ये पाहिजे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. समजा आता लगेच डिक्लेअर केलं, इतक्या लोकांना हे आता आहे ना, थोड्या वेळाने यांचं काय मत आहे, त्यांचं काय मत आहे, स्त्री पुरुष तुमचं काय अभिप्राय आहे, व इतकं छान झालं हे सगळं की आता एवढी शिदोरी घेऊन लगेच घरी जावं असं वाटतंय. जर असं डिक्लेअर केलं की सगळ्यांना हे एवढं आवडलं आहे, और एक हो जाने दो, 20 ते 23, काळजी करू नका, यातलं काही होणार नाही, बिनधास्त राहा. पण भावार्थ लक्षात घ्या, आपण कुणाशी कमिटेड आहोत. समजा या लोकांनी असे केली असती गडबड थोडी, 19 तारखे किती आपलं 16 तारखेपासून योग शिबिर सुरू होत आहे. सर्वांनी ॲप्लिकेशन्स द्यावे आणि यावे. किती लोक आले असते? 16 पासून सुरू होते, संपतंय कधी सांगा की? संपतंय कधी? हा, संपतंय 19ला, ते पण दुपारी. मग जायला हरकत नाहीये. आणि ज्यांना होती त्यांनी 18 पर्यंत केलं आणि 19ला गायब झाले ना. कोणी? मला सॅटेलाइट वरून दिसलं सगळं.
झाले गायब, कारण त्यांची कमिटमेंट 18पर्यंतच होती. बरोबर आहे. मी काय त्यांना नावं ठेवत नाही आहोत, ते त्याच्याहून पुढचं मोठं काम करायला गेलेत असं समजायचं असतं आपण. तुम्ही योगावर ऐकताय, ते योग आता करायला गेलेले आहेत प्रत्यक्ष. लक्षात ठेवा, तुमच्या पुढे आहेत ते 2 पावलं. तेव्हा आपण हा स्पष्ट विचार मनामध्ये रुजवला पाहिजे की इथून पुढं परमार्थाच्या विषयामध्ये माझ्या पायरीनुसार मला काय हनुमंतांसारखं उड्डाण करता येणार नाही. उरलेले कोट्यवधी वानर पूल बांधेपर्यंत तिथंच थांबले होते. तिथं म्हणजे आले किष्किंधेत, परत तिकडे गेले, पण उड्डाण केलं एकट्याने माझ्या पायरीनुसार. पण आता माघार नाही. आत्ता तुम्हाला आठवत असेल, मी इतके वर्ष घुट के जी रहा हूं, त्याचा अर्थ बदलतो म्हणून घुट के जी रही हूं असं म्हणतो. का? इथं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, इथं कॉम्प्रोमाइज करायला लागतं. आता हे सूत्र कळलं. परमार्थामध्ये नो कॉम्प्रोमाइज. उदाहरण सांगू, लक्षात येईल. गृहस्थाचं उदाहरण सांगतो. बुवा तुम्हाला काय जातंय, सडाफटिंग, तुम्ही आगा नाही पिछा नाही. तू आणि त्या समर्थांनाही काय जात होतं, त्यांनाही कोणी आगा नाही पिछा नाही एवढा लिहून ठेवला दासबोध. आमच्यासारखं बघा करून दाखवा एकदा. तुमच्यातलं उदाहरण सांगतो चला, मग जाऊ दे. कलावती यांचं उदाहरण नाव माहिती आहे? नाव ऐकलेलं आहे. ब्रह्मचारिणी होत्या की गृहस्थ होत्या? नाही, गृहस्थ होत्या. गृहस्थ स्त्री होती. परम श्रीकृष्ण भक्त, बालपणापासून ते वरून घेऊनच आलेले, भगवंताची भक्ती घेऊनच आलेल्या, म्हणून तर एवढ्या उंचीला पोहोचल्या. विवाह, आता त्या काळात लवकर विवाह व्हायचे, त्यामुळे सगळं ठीकठाक असायचं. आता 21 करून टाकले, छान, जाऊ दे, त्याचा पर पडायला नको. तर तो वेगळाच प्रयत्नवाद सुरू होईल. विवाह झाला, देहधर्मानुसार जे काही प्रारब्ध होतं त्यानुसार अपत्य झालं. मूल अंगावर पीत असतानाच्या अवस्थेमध्ये गुरूंची आज्ञा झाली, ताबडतोब निघून ये. गुरूंची आणि त्यांची भेट झालेली नाही, दृष्टांत झाला. काय झाला? दृष्टांत झाला. त्यांनी गुरु ठरवलेला नाही की माझे हे गुरु असतील. भगवंताला मानायचं, आता भगवंतच गुरु झाले, मग त्यांचं दृष्टांत झाला. काय? आणि दृष्टांतात काय होतं? कोण होते महाराज? हुबळीचे थोर सत्पुरुष सिद्धारूढ स्वामी महाराज, शिवभक्त. त्यांचं सगळं नमः शिवाय आणि ओम नमः शिवाय ह्यांचा श्रीकृष्णाशी संबंध. देव कशी जोडी लावून देतो बघा. आपल्या ब्रह्मचैतन्य महाराजांचं काय आहे? नाथ संप्रदायाचे गुरु हे रामदासी, जोडी लावून दिली देवाने. कुठं काही प्रॉब्लेम नाही, कुठंच काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. दृष्टांत झाला, आहेस तशी निघून ये. आणि निघून काय? दृष्टांतात हे नव्हतं बाळाला घेऊन ये, हे दृष्टांतामध्ये नव्हतं. त्यांनी काय करावं? जे बाळ पूर्णपणे त्यांच्यावरच अवलंबून आहे, त्याचं संपूर्ण जीवन, आणि ह्यांच्यावर तुमच्या शब्दात बोलतो आई म्हणून जबाबदारी. हा, किती आवडीचा शब्द. आई म्हणून जबाबदारी आहे त्या बाळाचं पालन पोषण करणं. त्या स्थितीमध्ये, ज्या स्थितीत तो मुलगा आहे त्या स्थितीत त्याला सोडून, त्या जशाच्या तशा नेसत्या वस्त्रानिशी, एक साडी, एक बोचकं भरून नाही आणलं त्यांनी, थेट निघाल्या, गुरूंपाशी गेल्या. आता त्या मुलाची जबाबदारी कोणावर पडली? सद्गुरूंवर पडली. त्याचाही त्यांनी विचार केला नाही. ते जाणवत, आज्ञा देणारे ते, त्यांचं ते जाणवत. त्या मुलाचं जे प्रारब्ध असेल त्यानुसार त्याचं होईल, पण मला माझा परमार्थाचा प्रयत्न सोडता कामा नये, सद्गुरूंनी मला हे सांगितलेलं आहे. येते लक्षात? गृहस्थ व्यक्ती सुद्धा इतका त्याग करू शकते नव्हे, तो करावा हे अभिप्रेत आहे. प्रत्येकाला ते करावंही लागणार नाही. त्यांच्या प्रारब्धात तसं होतं म्हणून ते झालं.
मी शब्द वापरतोय कमिटमेंट. तुम्ही किती कमिटेड आहात परमार्थाशी त्याच्यावर हे अवलंबून आहे. जेव्हा समोरच्या व्यक्तीला, तुमच्या घरातल्या व्यक्तीला कळतं आता ही या बाबतीमध्ये नो ॲडजस्टमेंट मोडला पोहोचलेला किंवा पोहोचलेली आहे, त्यावेळेला प्रायः हीच लोक 4 पावलं मागं येतात. कारण त्यांचे सेल्फ इंटरेस्ट तुमच्यामध्ये अडकलेले असतात, ते तुम्हाला त्यागू शकत नसतात. याचा गैरफायदा घ्यायचा नाही आहे याचा अर्थ. बघा ममता कशी काम करते, मोह कसा काम करतो. आम्ही निर्मोही झालो तर आमचा प्रयत्नवाद सत्य ठरणार आहे. आम्ही मोहामध्ये जीवन जगतो आणि आमचा प्रयत्नवाद परमार्थाच्या बाबतीत तरी मागं पडतो. आणि आम्ही 4 पावलं पुढं राहू शकलो असतो, पण आम्ही 4 पावलं मागं राहतो. म्हणून अत्यंत आदराने आणि अत्यंत ज्याला आपण म्हणतो की टेकिंग प्राईड इन, अरे मी समर्थांचा रामदासी आहे, मला याचा अभिमान वाटतो. आम्हा हिंदूंना हिंदू असण्याचा अभिमान नाही, आपल्या पंथाचाही अभिमान नाही, दुरभिमान सगळ्याचाच. चांगला अभिमान, सत्याचा जो स्वाभिमान तोच म्हणावा निरभिमान. समर्थांचं वचन आहे. जो सत्य आहे, सत्यावर आधारित असणाऱ्या एखाद्या गोष्टीचा अभिमान असणं म्हणजे निरभिमान असणंच आहे. कारण तो अभिमान जर नसेल तर आग्रहानं ती गोष्ट तुम्ही करणार नाही, त्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज कराल. कारण इतर लोकांची संख्या ते करण्यामध्ये, ते न करण्यामध्ये अधिक आहे. आणि तुम्हाला वाटेल इतके लोक सगळे विरोध करतायत, याचा अर्थ आपण हे करायला नको. म्हणून लक्षात ठेवा परमार्थाचा नियम, इथं बहुमताला किंमत शून्य. इथं फक्त संत वचनाला, शास्त्र वचनालाच किंमत आहे. शास्त्रांनी जर म्हटलं असेल मी 1,00,000 एक असेल तर खरंच मी 1,00,000 एक आहे. पण हा विश्वास आपण स्वतःला देऊ शकत नाही, कारण आपल्याला कुठंतरी बिचकल्यासारखं होतं. श्रीधर स्वामींचं एक सुंदर काव्य आहे, त्याच्यात ते म्हणतात, तू चाल पुढे बिचकू नको, तू चाल पुढे छिद्रवी, तू बिचकू नको रे. तू चाल पुढे छिद्रवी, चैतन्य रूपी रवी म्हणजे सूर्य तू आहेस, अरे तू का बिचकतोयस. तू चाल पुढे छिद्रवी, तू बिचकू नको रे. हे दृश्यमय तरंग विश्व मृगजळ सारे. हे दृश्य दिसणारं सगळं जे विश्व आहे ना, हे फक्त काय आहे, मृगजळ आहे. त्याला सत्य मानून बसू नको. परमार्थाची आपली चाल कुंठित करू नको. तू पुढंच चालत राहा. धावण्याची घाई करू नको, आपटून पडशील. आणि बसून राहू नको, नाही तर तिथंच बसून राहशील. विथ पेशन्स चालत राहा पुढं. मी तुझ्या बरोबर आहे. चैतन्याचा रवी तुझ्या हृदयामध्ये आतमध्ये जागृत आहे. कशाला घाबरतोस, तू बिचकू नको, मी तुझ्या बरोबर आहे. म्हणून संत वचनांना, शास्त्रांना आपल्यासमोर ठेवावं. दासबोधाच्या संदर्भात बोलायचं झालं तर सत्वगुण लक्षण, सद्विद्या निरूपण असे काही समास आहेत. या समासामध्ये आम्ही कसं वागायला हवं, आमचं कर्म कसं हवं, याचं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. या मार्गदर्शनाला हे माझ्यासाठी, स्वतःसाठी लिहिलेलं आहे असं प्रत्येकानं मानून त्याप्रमाणे आपला प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे. आता प्रयत्नाने मी मगाशी म्हटलं होतं, भीम ह्याला का म्हणायचं आणि प्रयत्नाला आणि प्रारब्धाला जरासंध का म्हणायचं, कारण तो जिंकलाय ना भीम. याला एक वचन असं आहे, जे कारण असतं ते श्रेष्ठ असतं, जे कार्य असतं ते कनिष्ठ असतं. कारण कार्य हे कारणावर अवलंबून असतं. बरोबर ना. कार्यकारण संबंधामध्ये कारणाचं महत्व आहे. कारण गुणा कार्येषु संक्रामंती असं एक शास्त्रवचन आहे. कारण गुणा कार्येषु संक्रामंती. कारणात जे गुण आहेत तेच कार्यामध्ये संक्रमित होतात. कारणात आहेत म्हणून कार्यात संक्रमित होत आहेत. कारणातच ते गुण नसते तर कार्यात संक्रमित होतील का, होणार नाहीत. आणि म्हणून कारण प्रधान आहे. आपण परमार्थ करतो म्हणजे काय करतो, कोणत्या जगामध्ये राहतो,
आणि प्रपंच करतो म्हणजे काय करतो? कार्यकारण संबंधाच्या दृष्टीनं विचार केला. कार्यकारण संबंधाच्या दृष्टीनं परमार्थ कोणता आणि प्रपंच कोणता? परमार्थ कारण आहे आणि कार्य काय आहे? प्रपंच आहे. कसं काय? डोळे झाकले, ठो, लागली तर लागली गोळी. मुळाकडं आपण कधी जातो? प्रपंचात मुळाकडे जातो की परमार्थात जातो? परमार्थात जातो मुळाकडं. प्रपंचात काय करतो? मी एकटा असतो, एकट्याला कर्मेनास होतं, मग दुकटा करून घेतो. दुकटा झाला की तो चतुर्भुज होतो. म्हणताना चतुर्भुज होतो पण प्रत्यक्षात चतुष्पाद होऊन जातो. म्हटलं जातं चतुर्भुज पण होतोय चतुष्पाद. हा पाहायला मिळणारी गोष्ट आहे समाजातली. मग तो दुखटही कमी वाटायला लागतो, मग तिकट होतं. पूर्वीच्या लोकांना तेवढे कमी वाटायचं, मग ते चौकट व्हायची, अजून काही व्हायचं. ठीक आहे. कुठल्या दिशेनं गेलो? पुढं कार्याच्या दिशेनं पुढे गेलो. बरोबर आहे. पुढं 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 कारण कुठं राहिलं? मागं राहिलं. परमार्थात आपण काय शोधतो? कार्य शोधतो की कारण शोधतो? मुळी शिवशक्ती खरे. मुळामध्ये शिवशक्ती हेच सत्य आहे. पुढे झाली वधूवरे, 84 लक्ष विस्तारे विस्तारली जे. मुळात शिवशक्तींचं रूप आहे. म्हणजे अर्धनारीश्वर भगवान जे आहेत किंवा अर्धनारी नटेश्वर भगवान. किती आहेत ते? एक आहेत ना. वामांग दक्षिणांग आहेत किती? एकच आहे. वामांग शक्तीचं आहे, दक्षिणांग शक्तिमानाचं आहे. शक्तिमान दक्षिणांगात आहेत. शक्ती ज्याची ती शक्ती तो शक्तिमान, तो नाही. तिकडं पोहोचाल तुम्ही, इकडंच राहा. तो शक्तिमान आणि ही शक्ती दोघं मिळून एक आहे. किती आहे? नंतर पृथक झाले, दोन वेगळे झाले. म्हणून स्वाभाविक आकर्षण एकमेकांमध्ये, त्यांचं स्वाभाविक आकर्षण त्यामुळे आहे. काय झालं? मुळात गेलं तर एकच आहे, पुढं पुढं खाली आल्यानंतर कार्यामध्ये आलं तर अनेकत्व आहे. परमार्थात आपण जातो म्हणजे एकत्वाकडे जातो की अनेकत्वाकडे जातो? एकम ब्रह्म द्वितीयम नास्ति, सर्वम खलविदम ब्रह्म म्हणजे एक ब्रह्म. का? हे सर्व म्हणजे अनेक ब्रह्म आहेत, एक ब्रह्म आहे. एकाकडे जातो. बरोबर आहे. म्हणजे कुठं जातो? कारणामध्ये जातो. परमार्थ करतो म्हणजे जर करत असू तर कुठं पोहोचू? आपण कारणात पोहोचू, त्याच्या मुळात पोहोचू. मग तुमचंच म्हणणं आहे की कार्यापेक्षा कारण श्रेष्ठ आहे. तुम्हीच म्हणालात ना आत्ता सगळ्यांनी, युनॅनिमसली. असं मराठीमध्ये मी बोलेन. एक वाक्यतेनं बोललात की कारण श्रेष्ठ आहे. याचा अर्थ श्रेष्ठ कोण ठरला? परमार्थ. म्हणजे मुळाकडं जाणं ही प्रक्रिया श्रेष्ठ ठरली. मग श्रेष्ठ गोष्टीला कनिष्ठ गोष्ट बाधा आणत असेल तर त्याग कुणाचा करून स्वीकार कुणाचा करायला हवा? श्रेष्ठ गोष्टीला कनिष्ठ गोष्ट बाधा आणत असेल तर बाधा आणणाऱ्या कनिष्ठ गोष्टीचा त्याग करावा की श्रेष्ठ गोष्ट राहू दे, आत्ता कनिष्ठाचा स्वीकार करू? शहाणा कुणाला म्हणायचं? कनिष्ठ सोडून कनिष्ठाचा त्याग केला पण श्रेष्ठ स्वीकारलं नाही असं नको व्हायला. श्रेष्ठ स्वीकारणं महत्वाचं आहे. कनिष्ठाचा त्याग हे वैकल्पिक आहे. लक्षात घ्यायला पाहिजे आपण. तो प्रयत्नवाद योग्य आहे. श्रेष्ठाचा स्वीकार महत्वाचा आहे. कनिष्ठ त्याच्या आडवं येत नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही.
पण जर ते आडवं आलं तर ते त्यागण्याची हिंमत आपल्यामध्ये असायला 10:30 होत आले, तुम्ही ठरवा उत्तर द्यायचं की नाही. आपल्यामध्ये ही हिंमत असायला पाहिजे. आणि ती असते का? तर असते का ह्याचं उत्तर आणि असायला पाहिजे हे अपेक्षित ह्याच्यातला प्रवास म्हणजे साधना आहे. हा प्रवास हा समर्थांचा प्रयत्नवाद आहे. जेव्हा मला कळलं, व्हेन आय राईट नाव रिअलाइज्ड माय प्रॉब्लेम्स, मी चुकतोय कुठे हे जेव्हा कळलं, त्यानंतर जे बरोबर आहे तिथपर्यंतचा प्रवास मला प्रयत्नपूर्वक करावा लागतो. याचं कारण इथं भांडण माझंच माझ्याशी आहे, दुसऱ्या कोणाशी नाही आहे असं नाही, पण कमी आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग तुकोबांनी म्हटलं. जगाशीही भांडण आहे, पण जगाशी भांडण तुम्ही शेवटपर्यंत करू शकता जोपर्यंत स्वतःशी भांडण तुमचं त्याच्यात तुम्ही टिकून राहता. जेव्हा माणूस स्वतःशीच भांडून टिकून राहत नाही, तो बाहेर सुद्धा उभा राहू शकत नाही. म्हणून हा प्रयत्नवाद आपला हवा. माझ्या प्रकृतीमध्ये असणाऱ्या दोषांशी लढण्याची माझी तयारी हवी. आणि फक्त तयारी नको, तर त्याच्यासाठी मी आता बिगुल वाजवलं पाहिजे. आता मी याला सोडत नाही, कामविकार ह्याला मी आता सोडत नाही, क्रोधविकार ह्याला मी आता सोडत नाही. त्याच्याशी भांडण केलं पाहिजे, त्याच्याशी खडाजंगी केली पाहिजे. आणि ही खडाजंगी करणं आपल्याला बऱ्याच वेळेला झेपत नाही. म्हणून आपण हळूच काय करतो, काढता पाय घेतो आणि त्याचंच रक्षण जिथं होईल त्या प्रपंचामध्ये स्वतःला लोटवून देतो. बुद्धिपुरस्सर प्रयत्न करणं याचा अर्थ समर्थांनी एक फार महत्त्वाची ओवी आपल्याला सगळ्यांना सांगितली. आणि ती ओवी म्हणजे, लोक नाना परीक्षा जाणती, परी अंतरपरीक्षा नेणती, तेणे प्राणी करंटे होती प्रत्यक्ष आता. कोणी सिंदूर ऑपरेशन 3 दिवसातच का बंद झालं, त्याच्यावरती 3 दिवस लेक्चर देऊ शकेल, असू शकतं. मग त्याच्यात मोदींची चूक आहे का, ट्रम्पची चूक आहे का, अजून कोणाची चूक आहे, हा वेगळा विषय आहे. अजून आता जे काही चाललेलं आहे युक्रेन, आणि ते आता जुनं झालं, ते चघळून चघळून कंटाळा आला. आता च्युइंगम किती वेळ चघळायचं, त्याची गोडी आहे तोपर्यंत, दात दुखत नाही तोपर्यंत, नंतर थुंकूनच टाकायचं असतं ना. ते चालूच आहे अजून चघळायचं काम. आता नवीन आलेला आहे फ्लेवर, कुठला, इराण आणि इस्रायल. आता ते चघळायला सुरू करायचं. बरोबर, चघळत राहायला पाहिजे. अरे हे सगळं चालू आहे, हे करतो, पण अंतरपरीक्षा, मी कुठं चुकत आहे, माझे सद्गुण काय आहे, माझ्या सद्गुणांची वाढ करणं आणि माझ्या दोषांवर पांघरूण न घालता एक्सपोज करून. बघा स्वतःबद्दल चाललंय, स्वतःचे दोष आपण काय घालतो, पांघरूण घालतो, दुसऱ्याच्या दोषावरचं पांघरूण काढतो. हा आपला स्वभाव आहे. किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं तर आपण स्वतःचे वकील आणि दुसऱ्याचे न्यायाधीश असतो. बरोबर, स्वतःचे वकील असतो, दुसऱ्याचे न्यायाधीश असतो. आता काय व्हायचं, उलटं व्हायचं आहे. आता आपण स्वतःचे न्यायाधीश, परमार्थ सोपा नाही हो, यामुळे सगळं घोळ इथंच आहे. स्वतःचा न्यायाधीश व्हायचं म्हणजे स्वतःला चापट्या मारायच्या आहेत, है ना. स्वतःचा न्यायाधीश होणं आणि दुसऱ्याचा वकील म्हणजे असू दे, त्याच्याकडून हे व्हायचंच आहे, सोडून द्या, ही वृत्ती ठेवणं, हे काय झालं, कुणाचं लक्षण आहे, पारमार्थिकाचं लक्षण आहे. म्हणून हा प्रयत्नवाद आपण वाढवत न्यायला हवा. एकच मुद्दा सांगतो, प्रारब्ध आणि प्रपंचाचा, आणि थांबतो. बरोबर, कारण आणि कार्य जर तुम्ही प्रयत्न कराल तर त्याच्यातून प्रारब्ध निर्माण होईल. प्रयत्नच केले नाहीत तर प्रारब्ध निर्माण होईल का, सांगा. प्रारब्ध म्हणजे काय,
ज्यांनी पूर्वी केलेल्या कर्माची फळं द्यायला सुरुवात केलेला आहे तो कर्माचा विपाक म्हणजे प्रारब्ध. राईट, बरोबर ना. ज्यानं पूर्वी केलेल्या कर्मांचं फळ द्यायला प्रारंभ केलेला आहे त्या कर्माच्या विपाकाला काय म्हणतात? प्रारब्ध असं म्हणतात. कारण प्रारंभ पासून प्रारब्ध शब्द झालेला आहे. प्रारब्ध इज पास्ट पार्टिसिपल ऑफ प्रारंभ. क भू धावी. प्रारब्ध हे प्रारंभाचं पास्ट पार्टिसिपल आहे. काय प्रारंभ? फळं द्यायला प्रारंभ, हा त्याचा अर्थ आहे. फळं द्यायला प्रारंभ, त्याचं पास्ट पार्टिसिपल झालं प्रारब्ध. म्हणून फळं द्यायला प्रारंभ केला. अरे पण ती फळं कशाची आहेत? पूर्वी केलेल्या म्हणजेच प्रयत्नांची. बरोबर. मग मुळाशी कोणाला? आता प्रयत्नाला. प्रयत्न केला म्हणून प्रारब्ध झालं. आता तो हवा तसा केला नाही म्हणून प्रारब्ध झालं. हवा तसा म्हणजे भगवंताला जो निष्काम कर्म अपेक्षित आहे तसा जर केला असता तर तेही निर्माण झालं नसतं. आणि मी क्रियमाणापासून कुठलंच प्रारब्ध निर्माण न केल्यामुळं, जसं भगवान स्वतः करतात. भगवान स्वतः गीतेमध्ये म्हणतात ना, न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. भगवान म्हणाले न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. कर्माणि न लिंपंती कस्मात न मे कर्म फले स्पृहा तस्मात. मला कर्माच्या फळामध्ये स्पृहा म्हणजे इच्छा नाही, त्यामुळं मला कर्म लिंपत नाहीत. लिंपत नाहीत म्हणजे चिकटत नाहीत, म्हणजे त्याचा विपाक निर्माण होत नाही. भगवंताच्या कर्माचा विपाक निर्माण होत नाही. का? कारण त्याला कर्माच्या फळाची अभिलाषाच नाही. तो जो भगवंताचा कर्म करण्यामागची जी भूमिका आहे ती भूमिका मला जर समजली आणि तसं मी चरितार्थ करू शकलो, प्रत्यक्षात माझ्या जीवनात उतरवू शकलो, तर मी पण म्हणू शकेन न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. मला सुद्धा, फक्त भगवंताला नाही, मला सुद्धा कर्म कधीही लिंपू शकत नाहीत, कारण मला कर्माच्या फळामध्ये कोणतीही अभिलाषा नाही. ह्यालाच समर्थांच्या भाषेत म्हणायचं राम करता ऐसे म्हणसी तेणे काय पावसी यश कीर्ती प्रताप. हे मला समजलं पाहिजे. आणि हाच समर्थांचा काय आहे? प्रयत्नवाद आहे. हा प्रयत्नवाद आमच्या जीवनात यथार्थ व्हावा. आणि फक्त एक संदेश सांगतो आणि थांबतो. इथं बरेचसे 50च्या पुढचे लोक मला दिसत आहेत. 50च्या आतले कोणी असतील तर हात वर करा. हां, एक जण आहे. 2 50च्या एजवर असणाऱ्यांनी नका करू. असो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. हिंदूंमध्ये एक फार मोठा दोष निर्माण झालेला आहे. प्रयत्नवाद हाही आपल्याला पुढे न्यायचा आहे. मी काय सांगतो ते शेवटी घालून त्यांची भाषा पण बिघडवून टाकली, त्यांचे संस्कार पण बिघडवून टाकले. इंटरनॅशनल स्कूल आणि आपली स्कूल आणि तोमले स्कूल, आपली मुलं आपल्या देशात राहून ख्रिश्चन आणि यमन आणि लेच्छांसारखी वागत आहे. त्याचा सगळ्यांचा आचार तसा झालेला आहे आणि त्याला आपण जबाबदार आहोत. सरकारवर प्रत्येक खापर फोडून उपयोग नाही. प्रत्येक गोष्ट सरकारवर फोडून उपयोग नाही. मुलं तुमची आहेत का सरकारची आहेत? कुणाची आहेत? ती कशी असायला हवी हे तुम्हाला जे वाटतं तशी तुम्ही घडवू शकला नाही तर ती कमतरता तुमची की सरकारची आहे? माझा मुलगा असा व्हायला हवा होता पण तो तसा झाला नाही, त्याच्यावर चांगला झाला असं एक ऑप्शन आहे. त्याच्याबद्दल मी बोलत नाही, पण तो जसा असायला हवा त्याच्यापेक्षा तो निकृष्ट निपजला, याची जबाबदारी कुणावर आहे? कुणावर आहे? माझ्यावर आहे असं मी म्हणायला पाहिजे. दुसऱ्यांच्या नावानं पुढे पुढाची शाळा कशा आहे, सरकार कसं आहे, आमच्या नेबरहुडच कसं आहे, काही गप्पा मारू नको, काही बोलू नको.
संस्कार करा. रामायण महाभारत त्यांना समजेल असं सांगा. ते छोटा भीम आणि मोठा कृष्ण असलं काही सांगू नका. काही होणार नाही त्याच्यात. तुम्हाला मोबाईल मध्ये खेळायला वेळ हवा म्हणून तुम्ही त्याला काहीतरी लावून देता टीव्हीवरती कार्टून. म्हणजे एक कार्टून दुसरं कार्टून बघतात, तिसरं कार्टून मोबाईल बघतोय. हे बंद व्हायला हवं. आपण एक हिंदू म्हणून आणि स्वाभिमानी भारतीय म्हणून माझा प्रयत्नवाद काय हवा हा विचार करायला हवा. याच कारणासाठी आमचं गावोगावी जाणं असतं, शहरात असतं, गावामध्ये असतं. हे सगळं बघून आम्ही तुम्हाला सांगतो कुठं कमतरता आहे, कुठं कमी पडतोय आम्ही. त्यामुळे प्रत्येक आजीची, प्रत्येक आजोबाची ही जबाबदारी आहे आपल्या नातवाला आणि नातीला. त्यांनी संस्कार द्यावेत, प्रयत्नपूर्वक द्यावेत, स्वतः ते ग्रहण करावे. मी इतकं सांगून सुद्धा कोणीही पुढं मराठी शाळेमध्ये घालणार नाही मला फक्त माहिती आहे. लाख लाख रुपये तुम्ही मिळवतच कशासाठी? दुसऱ्याच्या तिजोऱ्या भरण्यासाठी. आणि त्याच्यातून निपजते काय? भारताबद्दल प्रेम नसणारे, हिंदू संस्कृतीबद्दल प्रेम नसणारे, भारतीय भाषेबद्दल प्रेम नसणारे, भारतीय आचाराबद्दल प्रेम नसणारे, भारतीय वेशभूषेवर प्रेम नसणारे असे हे तरुण निपजत आहेत मोठ्या संख्येत. ही चूक कोणाची आहे? ही चूक आमची आहे. आणि म्हणून हा एक प्रयत्नवाद तुम्हाला जी शिदोरी म्हणून देत आहे समर्थांच्या वतीनं असं समजा की हा प्रयत्नवाद आपल्या सगळ्याला अगदी डोळ्यात तेल घालून पूर्ण करायचा आहे. समर्थांची ही शिकवण आहे असं माना. आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा ते फक्त काही शिवरायांना सांगितलेलं नाहीये. तुम्हा आम्हा सगळ्यांना तो आदेश आहे आणि तो कायमस्वरूपी आदेश आहे. आणि तो फक्त समर्थांचा नाही आहे, जगदंबा तुळजाभवानीचा तो मुख्य आदेश आहे. तो आदेश फक्त समर्थांनी स्वतःच्या शब्दामध्ये सांगितला एवढंच आहे. मुळातला तो आदिशक्तीचा आदेश आहे सगळ्या मराठी लोकांना. आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि या महाराष्ट्र धर्मामध्ये आपली संस्कृती, आपली शास्त्र याच्याबद्दलचा अडखळ असणारा अनुदान हे आम्हाला दिसायला हवं. आमची पिढी आमच्यापेक्षा 2 पावलं जास्त हिंदू संस्कारांवर वाढलेली आणि जास्त प्रमाणात भारतीय असणारी अशी उपस्थिती पाहिजे. मग त्यांच्याकडून तेच टार्गेट असेल आणि असं करून हा खाली आलेला असेल असा बरं जाईल. म्हणून आपले संस्कार, आपले गुणधर्म, आपले कुळाचार मुलांना, सुधारणा, नातवांना समजावून सांगा आणि त्याप्रमाणे मला जीवन जगायचं आहे आणि माझ्या घरातल्या लोकांकडून हे करून घ्यायचं आहे. हा प्रयत्नवाद मात्र तुम्ही अवश्य जीवनामध्ये उतरवावा अशी मी अगदी तळमळीनं तुम्हाला प्रार्थना करतो. आणि इतक्या छान असणाऱ्या योग शिबिरामध्ये मलाही बोलण्याचा योग आणून दिल्याबद्दल आमच्या आकडेदारांना मी साधुवाद देतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय.